शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, ताजे कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी राज्यामध्ये सद्यस्थितीला पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. नेमके काय कारण, किती दिवस पाऊस राहणार, कुठे कुठे पडणार, थोडक्यात बघूया. त्यानंतर कांद्याचे भाव सांगतो. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. मुंबईत मात्र अधूनमधून मुसळधार सरीचा अंदाज. बंगालच्या उत्तर पश्चिम उपसागरात आणि लगतच्या उत्तर ओडिशा पश्चिम बंगाल किनारपट्टीवर निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेने सरकत असून पुढील 24 तासात ते आणखी तीव्र होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा 27 जुलै रोजी उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी दरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा थेट प्रभाव ओडिशा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या काही भागावर पडणार असून तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर या पट्ट्याचा विशेष प्रभाव पडणार नाही. दुसरीकडे गुजरातमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची सुद्धा चिन्ह आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि गोवा किनारपट्टीवर 27 आणि 28 जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसासरी कोसळतील. पावसाचे प्रमाण सुमारे 50 ते 50 मिलीमीटर राहू शकते. मित्रांनो, आता वळतोय कांद्याच्या भावाकडे. राहता येथे उन्हाळी कांदा 4,707 क्विंटल आवक जास्तीत जास्त 3100 रुपयापर्यंत जाऊन पोहोचला. पारनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2800 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नेवासा उन्हाळी कांदा 1466 क्विंटल आवक होऊन 2300 रुपये हा जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पैठण येथे उन्हाळी कांदा 3000 रुपये हा जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर वतूर उन्हाळी कांदा 6878 क्विंटल आवक होऊन 2800चा भाव हा जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अकोले येथे उन्हाळी कांदा 1314 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2651चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मंगळवेढा येथे लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त 2700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर वाई येथे लोकल कांदा 12 क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त 2800चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर वडूज येथे लोकल कांदा 30 क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मोशी येथे लोकल कांदा 542 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पुणे मांजरी येथे लोकल कांदा 115 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुणे पिंपरी येथे लोकल कांदा 6 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे येथे लोकल कांदा 7552 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा 91 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, जुन्नर, आळे, फाटा, चिंचवड जातीचा कांदा 5474 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2750चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर, नारायणगाव, चिंचवड जातीचा कांदा 2550 रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे. सातारा येथे जास्तीत जास्त 2500 रुपये 75 क्विंटल आवक होऊन भाव आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट 1905 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपयापर्यंत कांदा या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, दौंड केडगाव 2910 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला कांद्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 5102 क्विंटल आवक होऊन 2300 रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे. त्यानंतर नगर येथे खाजगी बाजारात 3000पर्यंत भाव आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुमचे प्रश्न कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.